अप्रतिम मेथीची भाजी आणि गरमागरम चपाती कोंडची खाणार आहेत. दाल पकवान, अच्छी बात है बेटा. माझ्या वापरात साखीकडे देते. किती सुंदर दिसत आहे नाचणीची खीर. चला मस्त कॅल्शियमची खीर खात आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आत्ता आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे फ्रेंच बीनची भाजी, फरसबीची भाजी, मेथीची भाजी आहे या कढईमध्ये. आणि या पातेल्यामध्ये दूध गरम केलेलं आहे आत्ताच. आणि या इथे दादूनी आमरससुद्धा बनवलेला आहे. आणि आता मी पटकन चपात्या लाटून घेते. आता मी फोंडीनं जेवण वाढत आहे. मस्त आमरस, फरसबीची भाजी, मेथीची भाजी आणि गरमागरम चपाती फोंडजी खाणार आहेत. जी हॅलो फोंडजी. बाकी फोंडजीने आज लवकर देवपूजा केलेली आहे. मला स्वयंपाकाला उशीर झाला. हा, आज एक दिवस स्वयंपाकाला उशीर झाला फोंडजी, नाहीतर मी नेहमी स्वयंपाक लवकर करत असते. होत आहे कभी कभी, क्या करे. चला आता मी सुद्धा जेवण करायला बसलेली आहे आणि दादू पण जेवण करत आहे. आणि माझ्या मनास तर जेवण झालेलं आहे. बघा किती फार जेवण करतो तो. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दनम एवं ज्ञाता तथा ज्ञाता अन्न दोष न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. दादू आमरस कसा झालाय? भारी भारी. कसा बनलेला आहे? अर्धा तू बनवलाय, अर्धा मनाने बनवलाय. टेस्टी. आणि आमरस मध्ये दादूने गुळ घातलेला आहे. वा वा, अप्रतिम. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आणि भोजन झाल्या चिरंजीव आराम करत आहेत निवांत. भोजन खाने के बाद ऐसा माहौल है हमारे घर का. मना तू पढ़ाई कर रहा है मेरा बेटा, कितनी अच्छी बात है. पढ़ाई कर रहा है मेरा शना पुत्र. दादू लग जाओ काम पे, जल्दी करो. बाकी मी सुद्धा आता कामाला सुरुवात करते. आज एवढी भांडी घासायची आहेत. खूप भांडी पडलेली आहेत घासण्यासाठी आज. माझी भांडी आणि किचन ओटा स्वच्छ झालेला आहे. बाकी इथे माझा मन आता क्लासला चाललेला आहे. अंजी बेटा अच्छे से टेस्ट लिखो. हाँ, करेक्ट आंसर लिखो. नीट नीट. ऐशांत भाऊ, यशस्वी भाऊ, सुखी रहा. ओके आओ जाओ बेटा. अरे तू आजकाल स्वतःच्या पाया का पडत आहे? मीच आहे माझी शिल्पकार. पण स्वतःच्या पाया पण पडतं रे. स्वतः बरोबर आहे, स्वतःला पण पुजावं, स्वतःची पण काळजी घ्यावी. अच्छी बात आहे बेटा. हे बघा आता ताई पण आलेले आहेत. आणि ताईने पण हार्मोनियम क्लास जॉईन केलेला आहे. त्यांना आज थोडीशी माहिती सांगते. काल आले होता माझ्याबरोबर आणि आज पण थोडंसं प्रॅक्टिस करूया आपण दोघी. घेत आहे. गुळ घातला बरं का रसामध्ये. आजी हा काय म्हणल्या?
अरे सरबत वाटला का तुम्हाला? प्या प्या. नाही नाही, आम्ही खाल्लंय ते सकाळी. खावा. नाही नाही, खाल्लंय सकाळी. खाल्लंय 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 खाल्लंय. खावा. भरपूर खाल्लंय सकाळीच. गोड आहे का आजी? खूप गोड गुळ टाकलाय. हो ना, गुळ घातलेला आहे. हां. दुपारचे 2 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी आता भजनाला चाललेली आहे आणि घरी यायला मला 4च वाजतात. येते जाऊन आता भजनाला. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आत्ता आणि आता जस्ट मी भजनावरून आलेली आहे आणि माझा मना पण क्लासवरून आलेला आहे. का उशीर केला बाबू आज? पप्पा भेटले होते. पप्पा भेटले नव्हते, तू पप्पांना भेटायला गेलेला? नाही, पप्पा आले होते. पप्पा आले होते क्लास येतं. हो बाई साहब, आम्ही दोघं दाल पकवान खायला गेलो. दाल पकवान? अच्छी बात है बेटा. खाल्लंच नाही. पप्पा ने खाला नाही पकवान? जेवण भरपूर केलं असतं पप्पाने सकाळी, इसलिए तो नहीं खाए. मज्जा हो गई आज, तुम्हारी मेजवानी हो गई है ना. आणि मना घेऊन आलेला आहे 2 पितळ्याची भांडी कलई लावलेली. 2 दिवसापूर्वी मी फंडूजीकडे कलई लावण्यासाठी दिलेली भांडी. कसबा पेठेमध्ये कलई लावली जाते पुण्यातील. तर 2 दिवस तिकडेच होती भांडी, आज आणलेली आहेत. हे बघा, हे पातेलं घासायचे भांडी. हे बघा किती छान कलई लावली गेलेली आहे. चांदीसारखी चमकणारी ही कलई कथील धातूची असते, म्हणजे ही प्युअर कलई झाली, कथील धातूपासून लावलेली. आणि थोडीशी काळसर असते ना, ते शिशे धातूपासून लावलेली कलई असते, ती चांगली नसते शरीरासाठी. ही चांगली आहे. चला, हे काम झालेलं आहे. माझ्या वापरात ही कढई सारखी येते, त्याच्यामुळं या कढईची कलई लवकर गेलेली, लावून आणली आज. कलई लावून आणलेल्या भांड्यामध्ये मी आज नाचणीचं सत्व बनवते. भूक लागलेली आहे, म्हणलं बिस्किट चहा खाण्यापेक्षा नाचणीचं सत्व चांगलं आहे शरीरासाठी. नाही, आज मी दूध घातलेलं आहे. पाण्यातलं नाचणीचं सत्व खायला आवडतं मला, लेकिन आज दादू भी खाणेवाला आहे. बघा, उकळायला ठेवायच्या अगोदरच मी दुधामध्ये नाचणीचं सत्व घातलेलं आहे, कारण दूध उकळल्यानंतर नाचणीचं सत्व घातलं की गाठी होतात. मी अगोदरच पीठ घातलेलं आहे आणि अशा गाठी फोडून घेते अगोदर. चला, आता हे पातेलं गॅसवरती ठेवते आणि चांगली नाचणी शिजवून घेते. 10 मिनिटे मंद गॅसवरती 10 मिनिटे शिजवायची. बघता बघता नाचणीचं पीठ उखायला लागलेलं आहे आणि आता याच्यामध्ये खडीसाखर घालते. थोडीशीच घातलेली आहे. गिरो 5 चम्मच भाई. अजून 2 मिनिटे नाचणीच्या पिठाला छान शिजू येते आणि नंतर मग दादू आणि मी नाचणीचं सत्व खाण्याचा आनंद घेतो. बघा, नाचणीचं सत्व तयार झालेलं आहे. गॅस बंद पण केलेला आहे आणि थंड होऊ देते थोड्या वेळ, नंतर मग आम्ही खातो. तोपर्यंत माझा दादू इथे चिपोटले खात आहे. म्हणे चिपोटले कसले असतात? चिपोटले म्हणजे भाजी आणि चपातीचं रोल. आम्ही तर रोल म्हणतो. सुरळी चपाती खात आहे दादू. उरळी कांचन. खा ले बेटा, मैं तब तक खा लेती हूँ. ठीक आहे, थंड होने के बाद. ओके बेटा. आणि दादूनी माझ्या आज खूप मोठं काम केलेलं आहे. 2 दिवसाचे धुतलेले कपडे घड्या घालून ठेवलेले आहेत. धन्यवाद आपका. ओके, खालो. चला, आता नाचणीचं सत्व मी एकटीच खाऊन घेते आणि याच्यामध्ये मी छान गिर गाईचं तूप घातलेलं आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. नाचणीची खीर, नाचणीचं सत्व, नाचणीचं पीठ खाऊन घेते आता एकटीच. दादू थोड्या वेळाने खाणार आहे आणि माझा लबाड बच्चा तर खाऊन आलेला आहे दाल पकवान. दिखाती नाही तुझको. ठीक आहे, चला. मस्त कॅल्शियमची खीर खात आहे मी, कारण नाचणीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, आयरन असतं. अजून काय काय असतं बाबू? माहित नाही. अरे, तुला बायोलॉजी होता ना विषय? विसरलो. क्या ही बोले, मुझे स्टडी करना पडेगा. पण सगळ्यात जास्त कॅल्शियम, आयरन असतं याच्यामध्ये बरं का. नाचणीचं सत्व खाऊन झाल्यानंतर मी आता थोड्या वेळ हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.